जय जगदंब, नमो आदेश. मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज खूप उशिरा व्हिडिओ करत आहे, कारण की बरेच दिवस झालं माणसांची बांधणीसाठी भरपूर गर्दी होत आहे आणि त्या गर्दीमध्ये मला लोकांचा फोनही उचलायला जमत नाहीये. अक्षी एवढा उशीर होतोय, की पण काही माझं अजून आवरलं नाही. बरेच जण म्हणतात, "ताई मी तुम्हाला कॉल केले होते. ताई आम्ही तुम्हाला कॉल करतो, पण तुम्ही आमचे कॉल उचलत नाही." बरेच जणांचे प्रॉब्लेम आहे, "ताई तुम्हाला आमच्याकडे यायचंय, पण आम्हाला तुम्ही कॉल उचलून बोलत नाही." तर त्याच्यामुळे मलाही सुद्धा थोडंसं वाईट वाटत आहे, की मला कोणाचा कॉल उचलता येत नाही. त्याच्यामुळे मलाही थोडंसं दुःख होतंय. पण शेवटी पर्याय नाहीये माझ्याकडे. आज माझ्याकडे खूप लांब-लांबून लोकं येत आहेत. जसे की काल बेळगाववरून आले, कोल्हापूरवरून आले, त्याचबरोबर मुंबईवरून आले, औरंगाबाद, संभाजीनगर, तसेच सोलापूर असे बरेच भागातून माझ्याकडे लोकं येतात आणि मी प्रत्येकाला एकच सांगते, तुमचा कोणताही प्रॉब्लेम असो, अगदी तुमचा कोणताही म्हणजे तुमचा शारीरिक, मानसिक, त्याचबरोबर कौटुंबिक, त्याचबरोबर आर्थिक असे कोणतेही प्रॉब्लेम असो, त्या गोष्टीवरती मी तुम्हाला बांधणी करून देते. तुम्ही म्हणताल त्या गोष्टीवरती मी बांधणी करते. तुमचा जो प्रॉब्लेम असेल त्या गोष्टीवर मी तुम्हाला बांधणी करून देते. हे मी प्रत्येकदा व्हिडिओमध्ये सांगत आहे. प्रत्येकदा म्हणजे प्रत्येकदा सांगितलेलं आहे आणि प्रत्येक कॉललाही सांगितलेलं आहे. तरीही मला लोकं फोन करतात, "ताई आमचा हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. तुम्ही फोनवरती आम्हाला सांगा." पण एक असं असतं, की मी फोनवरती तुम्हाला उपाय दिलं, तरी तो तुम्हाला लागू पडणार नाही. मग शेवटी मग काय करणार? तुम्हाला माझ्यापर्यंत येणं तर गरजेचं आहे. ज्याला खरंच गरज आहे, ज्या व्यक्तीला गरज आहे, ज्याला ज्याला स्वतःच्या प्रॉब्लेमवरून निवारण पाहिजे आहे, त्यांनी माझ्याकडे यावं. आज मी दिवसभरातून फक्त 5 ते 6 लोकांनाच बोलवते. कारण की तुम्ही लोकं माझ्या शब्दावरती आणि विश्वासावरती तुम्ही एवढ्या लांब येत आहात. ह्याच्यावर मलाही कुठेतरी बरं वाटतंय, की तुम्ही माझ्यावर तुमचा एवढा विश्वास आहे. हा मलाही खूप आनंद होतोय. पण तुम्ही आज माझ्याकडे आलात. तुम्ही स्वतः आलात आणि तुम्ही आल्यानंतर माझ्या मागे खूप गर्दी असेल आणि बांधणी करायला म्हणजे 1 ते दीड तासाचा अवधी लागतो. जी लोकं माझ्याकडून बांधणी घेऊन गेले आहेत, त्या प्रत्येक लोकांना माहिती 1 ते दीड तास बांधणीचा जातो. कारण की जी बांधणी मी करते, ती माझ्या विशिष्ट प्रकारे आणि विशिष्ट मंत्राद्वारे केल्या जाते. त्याच्यामध्ये तुमचे प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये काही तुमच्या ज्या गोष्टी तुमच्या घडत नसतील, त्या घडून याव्यात म्हणून योग घालते. त्याच्यासाठी मी बांधणी करते. आज जी लोकं माझ्याकडे आत्तापर्यंत येऊन गेले आहेत, त्यांना माहिती असेल, की मी बांधणी करण्यासाठी कंप्लीट 1 तास घेते. काही लोकं अक्षरशः दुपारी येऊन बसतात. त्यांचा नंबर येईस्तोपर्यंत 2-3 तास जातात. मग त्यांना घरी जायलाही उशीर होतो. मग अशी लोकं माझ्याकडे येतात. मग त्याच्यानंतर त्यांचे काम बांधणीचं करत असताना तुमचा येणारा कॉल मी रिसीव्ह करू शकत नाही किंवा तुमच्याशी मी बोलू शकत नाही. तुमचा प्रॉब्लेम मी ऐकू शकत नाही. ह्याच्यावर मला कुठेतरी वाईटही वाटतं. पण प्रत्येकाला मला एकच सांगायचं आहे, तुम्हाला जर कोणताही प्रॉब्लेम असो, तुमचा शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा तुमचा कौटुंबिक किंवा काही विशेष लोकांनी मला असंही सांगितलेलं आहे, "ताई नवरा-बायकोमध्ये पटत नाही. ताई नवरा आमचा ऐकत नाही." बरेच जण म्हणतात, "ताई बायको आमचं ऐकत नाही." काही लोकं म्हणतात, की अ, ब जी आमची मुलगी आहे, तिला माहेरी पाठवलं. स जी काही सासरची लोकं आहेत, तिला घ्यायला येत नाहीत, तिला घेऊन जात नाहीत. काही लोकांचे असे प्रॉब्लेम आहेत, "ताई माझी मुलगी डिलिव्हरीला आली, तिला मुलगी झाली, म्हणून तिला घरचे बोलवत नाही." असे अनेक, 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 अनेक प्रॉब्लेम आहेत. माझ्याकडे एवढे लोकांचे वेगवेगळे प्रॉब्लेम आलेले आहेत, की त्याच्यावरती उपाय मी देण्यासाठी मला कॉल करतात, तुम्ही मला उपाय सांगा. पण कितीही काही झालं, तरी तुम्हाला माझ्या गादीवरती जोवर तुमचा कौल पडत नाही, जोवर तुमचा प्रश्न पडत नाही, त्याच्यावर मी तुम्हाला काहीच उपाय देऊ शकत नाही. याच्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफीही मागते. कारण की बघा, तुम्ही जर आजारी असताल, तुमची तब्येत ठीक नसेल, तुम्ही सर्दी, खोकला, ताप हा जर तुमचा आजार असेल किंवा काही मोठा आजार असेल, शेवटी तुम्हाला काय डॉक्टरकडेच जावं लागतं. डॉक्टरांना तुम्ही फोनवरती बोललात किंवा डॉक्टरांना तुमचा फोटो दाखवलात, तर डॉक्टर तुम्हाला औषधोपचार देणार आहे का? नाही. त्याच प्रकारे तुमचा कोणताही प्रॉब्लेम असो, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची त्रास असो, अक्षी तुम्हाला कौटुंबिकपेक्षा असं पाहायला जाताल, बाहेरची कुठली शत्रुपीडा म्हणा, तुम्हाला कुठल्या गोष्टींवरती
संकट असो, तुम्हाला घरातून कुठला काही गोष्टीचा त्रास होतो, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला कुठे यायचंय, तर माझ्याकडेच यावं लागणार आहे. तुम्हाला मी फोनवरती काहीच मार्ग देणार नाही. पण हां, तुम्ही मला फोन करताय, माझे फोन रिसीव्ह होऊ शकत नाहीत, ह्याच्यासाठी मला थोडंसं वाईटही वाटतं. त्याच्यासाठी मी माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. 9657972374 हा माझा WhatsApp नंबर आहे. या WhatsApp नंबरवरती तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल, तो तुम्ही मेसेज करावा. तुम्हाला बांधणीसाठी तुम्हाला बोलावण्यात येईल. तुम्हाला तारीख दिल्या जाईल. त्या तारखेला तुम्ही यायचं. बांधणीची आपण नाममात्र दक्षिणाही घेतो. तेवढ्याच दक्षिणेमध्ये तुमचं कामही केलं जातं. काही विधीचं सामानही असतं. ते तुम्हाला जवळपास दुकानामध्ये भेटतं. ते तुम्हाला घेऊन यावं. जर तुम्हाला तुमच्या इथे भेटत नसेल, तर माझ्या घरापाशी दुकान आहे. त्या दुकानामध्ये तुम्हाला ते सामानही भेटेल. अगदी 200 ते 250 रुपयापर्यंत ते सामान येतं. ते सामान तुम्ही घेऊन यायचं आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी प्रॉब्लेम असो, त्या गोष्टीवरती आपण बांधणी करून देऊ. पण सर्वांनी अक्षी जर मला दिवसातून एकाच व्यक्तीने 10, 15, 20 वेळा जर कॉल केले, तर शेवटी माझाही नाईलाज होतो. मी कॉल उचलू शकत नाही. कारण की मी ह्या गादीला बसलेले असते. आत्ताही तुम्ही पाहताल इथे तसाच्या तसा सर्व पसारा पडलेला आहे. आत्ताशी सर्व लोकांची गर्दी संपली आहे. आत्ता किती वाजले आहेत? आत्ता बरोबर 9:45 झालेले आहेत. 10 वाजत आलेले आहेत. आत्ताशी सर्व लोकं गेली आहेत. काही लोकं मुंबईवरून आली होती, काही लोकं औरंगाबादवरून आली होती. तर एक ताई होत्या त्या साताऱ्यावरून आल्या होत्या. काही एक बोरिवलीवरून ताई आल्या होत्या. अशा बरेचसे जण आहेत ते मुंबई, पुणे, औरंगाबाद, संभाजीनगर अशा भागातून आलेली होती. साताऱ्यावरून आली होती. ह्यांना मला त्यांच्या टायमिंगमध्ये त्यांचं काम करून देणे हे मला खूप गरजेचं आहे. तुमच्यावर मला बोलायचं आहे. तुमचा प्रॉब्लेम मला ऐकायचाही आहे. तुम्हालाही मला बोलवायचं आहे. पण त्याच्यासाठी मी तुमचा फोन उचलू शकत जरी नसले, तरी माझं WhatsAppचं माध्यम आहे. WhatsAppवरती तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल, जो काही तुमचं जे कारण असेल ते तुम्ही नमूद करून ठेवा. तुमचा प्रश्न तुम्ही तिथे मांडून ठेवा. ह्या तुम्ही असं म्हणताल, की माझ्या प्रश्नावरती ताई मला फोन केला, की लगेच उत्तर देतील, असं होणार नाही. पण तुम्ही कुठेही राहत असताल, तरी तुम्हाला माझ्यापर्यंत यावं लागेल. तुमच्या प्रश्नांवरती तुम्हाला मी बांधणी करून देईल. माझ्या बांधणीची स्टेप खूप वेगळी आहे. माझ्या बांधणीची जी काही मंत्र खूप वेगळे आहेत. माझी बांधणी करून देण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. ज्यांनी माझ्याकडून आत्तापर्यंत बांधणी नेली आहे, त्यांना माहितीही असेल, की माझी बांधणीची स्टेप कशी आहे. मी बांधणी कोणत्या स्वरूपात करून देते. माझ्या बांधणीचे मंत्र कशा स्वरूपात आहेत आणि मी बांधणी किती कोणत्या मुदतीची देते आणि ती मुदत किती असते, हे सर्व जी लोकं येऊन गेलेली आहेत त्यांना माहिती आहे. पण मी तरीही सांगते, माझी बांधणी 1 वर्षाच्या कालावधीसाठी असते. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जर तुमच्यामध्ये मी दिलेल्या गोष्टींमध्ये जर काही मायनस झालं किंवा जर तुमचं खूप चांगलं चालू आहे आणि अचानक जर काही मध्येच कमी होत आलं, तर तुम्हाला माझ्यापर्यंत येण्याचीही गरज नाही. तुम्ही मला कॉल अथवा मेसेज करावा, की "ताई, आम्ही तुमच्याकडून बांधणी नेली होती, पण काही कारणास्तव थोडंसं आमचं अचानक परत आमची परिस्थिती ढासळली आहे किंवा आमचं चांगलं चालू होतं, पण अचानक अचानक थोडंसं कंडिशन खराब आली. तुमच्यासाठी आम्ही इथून प्रार्थना करून तुमच्यासाठी व्हायब्रेशनही पाठवण्याचं काम केलं जातं. तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आम्ही इथून व्हायब्रेशनही देतो. तुम्हाला तेवढ्यासाठी आमच्या बूथवर यायचीही परत गरज लागणार नाही. त्याच्यासाठी आपण बांधणीही करून देऊ. तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी मी तुम्हाला बांधणी करून देईल. टेन्शन घेऊ नका. काही तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा संकट असतील तर माझ्या WhatsApp नंबरला मला संपर्क करा. तुमचा जर मी कॉल रिसीव्ह करू शकत नसेल, तर तुम्ही मला WhatsAppला मेसेज करून ठेवा. जसा मला टाईम भेटेल तसं तुमच्या प्रश्नांना उत्तर दिलं जाईल. ज्यांना यायचं असेल त्या लोकांनी अपॉइंटमेंट घ्या. आपण दिवसाला 5च लोकं घेतो. 5 किंवा 6च लोकं घेतो. कारण की हा माझा पूर्ण देवाऱ्याचा परिसर आहे. इथे माझा पूर्ण देवारा आहे आणि त्याच्याबरोबर मागे इथे 10 ते 15 लोकं बसतील एवढीच जागा आहे. तर 10 ते 15 लोकं जरी आली, तरी मला 6 लोकांनाच मी घेऊ शकते. 6 लोकांच्याच मी बांधण्या करू शकते.
कारण की एका व्यक्तीला बांधणी करण्यासाठी 1 ते दीड तास जातो. मग ह्याच्यामध्ये पूर्ण दिवस जातो. तुम्ही लांबून आलेले असता. तुम्हालाही लवकर घरी जायचं असतं. मग तुम्हाला प्रत्येकाला व्यवस्थित टाईम देणं, तुम्ही माझ्याकडे आलात की तुमचे सर्व प्रश्न विचारून घेणं, हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही जर मला नाममात्र दक्षिणा देत असाल, तर मला त्याचंही काही ना काहीतरी मला तुमच्या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. तर तुमच्या बांधणीचा 1 तास जातो, तुमच्या प्रश्नांवरती 1 तास जातो. म्हणजे प्रत्येक माणसाला 2 तास जातो. मग त्याच्यासाठी मी 5च लोकांना बोलवते. म्हणजे दिवसभरात 5 लोकं जरी आले, तरी मला बरोबर तुम्हाला व्यवस्थित टाईम देता येतो. आज 10 वाजून गेले. तुम्ही जर मला फोन करणार असाल, जर मी फोन रिसीव्ह नसेल करत, तर टेक्स्ट मेसेज करा. टेक्स्ट मेसेज करता येत नसेल, तर WhatsAppला माझा नंबर आहे. WhatsAppला मला मेसेज करून ठेवा. माझा कॉलिंगचा नंबर 93 22 16 16 99. परत एकदा सांगते 93 22 16 16 99. हा माझा कॉलिंगचा नंबर आहे. मी नमूदही करून ठेवलेला आहे. पण मी कॉल उचलू शकत नसेल, तर तुम्ही WhatsAppला किंवा टेक्स्टला मला ह्या नंबरला मेसेज करून ठेवा. WhatsAppच्या नंबरला कॉल लागत नाही. त्याच्यावरती फक्त आणि फक्त WhatsAppच आहे. त्याच्यावर फक्त तुम्ही मेसेजच करू शकता. त्या नंबरला कॉल लागत नाही. पण 93 22 16 16 99 ह्या नंबरला कॉल लागतो. पण मी उचलू शकले नाही, तर तुम्ही मला मेसेज करावा. हीच तुमच्याकडे मी विनंती आहे. त्याचबरोबर मी मागच्या वेळी अनेक प्रकारचे यंत्र तुम्हाला सांगितले होते. त्यामधले काही मी आता यंत्र आणलेले आहेत. तर हे यंत्र आहे मंगळ यंत्र. म्हणजे बऱ्याचशा लोकांना मंगळाचा म्हणजे मंगळ दोष असतो. मंगळ दोषामुळे लग्न वगैरे होत नाही. लग्नाचा योग येत नाही किंवा बरेचसे मंगळ यंत्र असल्यामुळे मंगळ असल्यामुळे त्यांना त्रास होतो. त्याच्यावरती आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. त्याचबरोबर बऱ्याचशा मला लेडीज भगिनींचा किंवा ताईंचा फोन आला, की "ताई आमची मुलं शाळेमध्ये आहेत, अभ्यास करत नाहीत, व्यवस्थित शिकत नाहीत, त्यांचं अभ्यासात मन लागत नाही, अभ्यासामध्ये त्यांचं डोकं चालत नाही, शिक्षणामध्ये त्यांना कुठे ना कुठेतरी मागे पडतात. आम्ही क्लास, ट्युशन त्यांना लावलेली आहे, पण त्याच्यामध्येही त्यांचं डोकं चालत नाही." त्याच्यासाठी मी विद्याप्राप्ती यंत्रही आहे. हे विद्याप्राप्ती यंत्रही मी आणलेलं आहे. ह्याचीही माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. त्याचबरोबर दुसरं यंत्र आहे 7.5 निवारण यंत्र. बऱ्याचशा लोकांना कष्ट करतात, खूप राबतात, पैसा कमवतात, पैसा राहत नाही, चिडचिडा स्वभाव होतो. त्याच्यामुळे त्यांच्या कोणत्या कामामध्ये यश येत नाही. त्याच्यासाठी मी 7.5 यंत्र एक आणलेलं आहे. मग हे यंत्र फक्त मी तुम्हाला दाखवते. हे यंत्र अजून मी सिद्ध केलेलं नाहीये. बरेचसे यंत्र आहेत, की मी ते सिद्ध करून ठेवते. फक्त जो व्यक्तीला लागतो त्या व्यक्तीला मी त्याचं नाव घालून, त्यांचं काम घालून देत असते. पण हे यंत्र मी अजून सिद्ध केले नाहीयेत, म्हणून मी अशी उघडे इथे ठेवलेले आहेत. ज्यावेळेस मी यंत्र सिद्ध करते, त्यावेळेस मी झाकून ठेवत असते, ते मी काढत नाही. त्याचबरोबर हे महाकाली यंत्र आहे, संरक्षणासाठी वापरलं जातं. त्याचबरोबर अ, हे यंत्र कोणतं? धनप्राप्ती त्याचबरोबर कार्यसिद्धी यंत्र आहे. बऱ्याचशा लोकांच्या व्यवसाय धंद्यासाठी याचा उपयोग होतो. असे अनेक प्रकारचे यंत्र आहेत. या यंत्रांवरती मी मार्गदर्शन तुम्हाला देणारच आहे. याच्यावरती मी व्हिडिओ तयारच करणार आहे. जर तुम्हाला खरोखरच ह्या कुठल्या गोष्टीचा जर प्रॉब्लेम असेल, तर ह्या अनेक प्रकारचे यंत्र आपण आता उपलब्ध केलेली आहेत. जर तुम्हाला ह्या यंत्र जर हवे असतील, तर तुम्ही मला WhatsAppला मेसेज करून ठेवावा. तुमच्या प्रॉब्लेमसारखेच हे यंत्रही दिल्या जातील. आम्ही नुसते यंत्र देत नाही, तर यंत्राचा मंत्रही दिला जातो, यंत्राची साधनाही दिल्या जाते. ही साधना विशिष्ट प्रकारची असते, विशिष्ट पद्धतीची असते. ती तुम्हाला केल्याने तुम्हाला ह्याचा अधिक प्रमाणात लाभही होतो. आणि जर तुम्हाला कुठल्या गोष्टी जर माझ्या चुकल्या अशा वाटल्या असतील, तर मला खरोखर क्षमा करा. कारण की कसं होत आहे बऱ्याचशा लोकांच्या गोंधळामुळे मला तुमचा फोन उचलता येत नाही. बऱ्याचदा मी काम करताना थोडंसं जास्त अडकल्या जाते, ह्या कामामध्ये गोंधळून जाते. तर लोकांना मी बोलता खूप जोरात आवाजातही बोलते. कारण की त्यावेळेस माझं मंत्र उच्चारण जसं इथे तुम्ही ताट बघताल, ह्या ताटामध्ये माझी बांधणीची क्रिया चालू असते. तर मी ह्या बांधणीच्या क्रियेमध्ये जास्त
बोलता बोलता अक्षी तुमच्यावर जोरातही बोलले असेल, तर रागही मानून घेऊ नका. आणि बघा असे दिवसभर फोनवर फोन येत असतात. त्याच्यामुळे मला बोलायला घावत नाही किंवा फोन तुमचे रिसीव्ह करता येत नाहीत. अक्षी रात्री 12 आणि 1 वाजताही लोकं फोन करत आहेत. तर सर्वांना एक नम्र विनंती, सकाळी मला 10 नंतर कॉल करा किंवा जर मी कॉल नाही रिसीव्ह करू शकले, तर तुम्ही मला मेसेज करा. आणि जर माझ्याकडून जर काही चुकलं, तर मला माफ करा. ओके. सर्वांना जय जगदंब, नमो आदेश. आणि त्या